आज आपण पाहणार आहोत अस्सल गावरान चिकनचा झणझणीत रस्सा भाजी। अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे। कोणतीही स्टेप ह्यामध्ये स्किप केलेली नाही। व्हिडिओ पूर्ण त्यामुळे तुम्हाला पाहायचा आहे। इथे तुम्ही भाजी पाहू शकता। अगदी तर्रीदार अशी आपली ही भाजी झालेली आहे आणि चवीलाही अगदी भन्नाट अशी लागते। चला मग आता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। इथे पहा 1 किलो चिकन मी छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण ह्याचे बारीक ह्यापेक्षा तुकडे करून घेणार आहोत। तर मला बारीक तुकडे आवडतात ह्याचे, त्यामुळे मी बारीक करून घेणार आहे। तुम्हाला जर ह्यामध्ये मोठे तुकडे आवडत असेल तर तुम्ही असेही याची भाजी करू शकता। सर्व चिकनचे मी अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहे। आता आपण हे जे पाणी आहे ते टाकून देऊया आणि ह्या कटोऱ्यामध्ये चिकन काढून घेणार आहोत। आता चिकन आपण बाजूला ठेवून देऊया आणि पुढची तयारी पाहूयात काय करायची आहे ते। पहा इथे मी कांदा भाजून घेतलेला आहे। 8 ते 10 मोठे कांदे घेतलेले आहे मी। तर मीडियम आपल्याला भाजायचे आहे, जास्त ब्लॅक किंवा काळे करायचे नाहीत। इथे 1 वाटी खोबरे पहा अशा प्रकारे मी भाजून घेतलेले आहे, जराशे काळेशे। आता असेच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। टोमॅटो घेतले आहेत 2 ते 3 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत, तेही आपण लास्टला भाजून घेतलेले आहेत। आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, कोथिंबीर भरपूर अशी घेतलेली आहे आणि इथे खाली तुम्हाला कढीपत्त्याची पाने दिसत असेल 6 ते 7। तर हे सर्व आपण ग्रेव्ही बनवतो त्यासाठी घेतलेला आहे। अशा प्रकारेच आपल्याला भाजून घ्यायचं आहे। यामध्ये कांदा अजिबात जास्त भाजायचा नाही। कांदा जर तुम्ही जास्त भाजला तर घशामध्ये जळकी लागते, त्यामुळे मसाल्यामध्ये फक्त हलकासा ब्राउनिश कलर होईपर्यंत कांदा भाजायचा। आता आपण हे बाजूला सरकून देऊयात आणि इथे मी घेतला आहे मिक्सर जार। तर ह्याचे आपल्याला बारीक वाटण बनवून घ्यायचे आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण मिक्सर जारमध्ये आपण जे भाजून घेतलेले खोबरे आहे ते बारीक करून घेणार आहोत, कारण खोबरे जर तुम्ही नंतर बारीक केले तर आपल्याला जसे पाहिजे तसे हे बारीक होत नाही, त्यामुळे पहिले खोबरे बारीक करायचे। इथे पहा आता मी खोबरे बारीक करून घेतलेले आहे। तर अशा प्रकारे बारीक आपल्याला खोबरे करायचे आहे। त्यानंतर हे खोबरे यातील थोडे मी काढून ठेवणार आहे आणि या सर्वांचा आता आपण थोडे थोडे पाणी घालून मसाला बनवून घेणार आहोत। तर ह्यामध्ये मी जेवढं बसेल तेवढे घालून घेते। कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि ह्यामध्ये जेवढं आलं लसूण पेस्ट बसते तेवढे घालून घेते। त्यानंतर ह्यामध्ये घालायचं थोडंसं पाणी आणि याची आपण छान मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत। पहिले आधी एकदम थोडे पाणी टाकायचे आहे यामध्ये। तर पहा इथे माझी पेस्ट तयार आहे। तर अशा प्रकारे आपण जेवढे आपल्याकडे कांदा टोमॅटो हे आपण सर्व भाजून घेतलेले आहे त्याचा मसाला तयार करून घेणार आहोत। तर एका मी भांड्यामध्ये हा मसाला काढून घेणार आहे। इथे पहा शेवटची बॅच ही माझी इथे झालेली आहे मसाल्याची बारीक करून। तर पहा एवढा मसाला झालेला आहे आपला, अगदी एवढा पातेला भरून आपला मसाला झालेला आहे। भाज्यांसाठी लागतो त्यामुळे जास्त प्रमाणात मी हा मसाला करून ठेवलेला आहे। यामधील फक्त अर्धा मसाला आपण वापरणार आहोत। तर मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून मी ह्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला चमच्याने हा सर्व मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे। सर्व मसाला एकजीव झालेला आहे आपला। तर एवढा मसाला आपल्याला लागणार नाही, यातील अर्धा मसाला आपण वापरणार आहोत। आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात। पुढची तयारी पाहूयात काय करायचे आहे ते। तर 1 वाटी घेतली आहे, त्यामध्ये मी छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद घालते। आता मोठा चमचा भरून ह्यामध्ये मी 1.5 ते पावणे 2 चमचा लाल मिरची पावडर घालत आहे। त्यानंतर ह्यामध्ये मी घालते 1.5 चमचा भरून चिकन मसाला। हे सर्व मसाले मी माझ्या अंदाजाने घेतलेले आहे। तुम्हाला जसे तिखट कमी जास्त लागते त्या प्रमाणात तुम्ही हे मसाले वापरू शकता। त्यानंतर 1 छोटा चमचा ह्यामध्ये तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा आपला गरम मसाला घालू शकता। तर मी इथे ह्यामध्ये 1 छोटा चमचा गरम मसाला वापरलेला आहे। त्यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ। तर माझ्याकडे जो मिठाच्या डब्यात चमचा आहे त्याने मी 2 ते 3 चमचे ह्यामध्ये मीठ घालून घेतलेले आहे। तर सर्व छान आता मिक्स करायचं आहे आपल्याला। आता मी इथे पहा दुसरे गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे, आपल्याला जे भाजीमध्ये घालायचे आहे। आणि पहिल्या गॅसवर अशा प्रकारे मोठे पातेले ठेवलेले आहे। 1 किलो प्रमाणात आपल्याला ही भाजी बनवायची आहे, त्यामुळे इथे मी मोठे पातेले घेतलेले आहे। गॅस चालू केलेला आहे। आता ह्यामध्ये आपण 2 ते 3 पळी तेल घालून घेणार आहोत। आपल्याला अगदी तर्रीदार भाजी बनवायची आहे, त्यामुळे तेल इथे मी जास्त वापरले आहे। तुम्हाला जर तेल जास्त चालत नसेल तर तेल कमी वापरले तरी चालेल। तुम्ही इथे तेल थोडंसं गरम झालं की अशा प्रकारे 4 ते 5 मी वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे।
ते अशा मधून फोडून आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत। अशी लाल मिरची वापरल्याने भाजीला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे मी शक्यतो अशा रस्सा भाज्यांमध्ये घालत असते। आता पहा इथे मी तमालपत्र घेतलेले आहे, तर ते तोडून ह्यामध्ये मी घालून घेणार आहे। मिरची आणि तमालपत्र तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। तेल गरम असल्यामुळे पहा लगेच इथे छान आपल्याला हे परतलं गेलेलं आहे। तमालपत्राचा कलर तुम्हाला चेंज झालेला दिसत असेल। आता ह्यामध्ये आपण जो मसाला तयार केलेला आहे त्यामधील अर्ध्याच्या वर मसाला घालून घेणार आहोत। जेवढा तुम्ही मसाला भाजीला जास्त वापराल तेवढी भाजी जास्त प्रमाणात आणि छान तयार होते, अगदी घट्टसर अशी। मसाला ह्यामध्ये घालताना आपल्याला मंद आचेवर गॅस करायचा आहे। तर अंदाजाने मी यामध्ये अर्ध्याच्या वर पातेले मसाला घालून घेतलेला आहे। मसाला घातल्यानंतर लगेच आता आपण ह्यामध्ये जे सुके मसाले काढले होते वाटीमध्ये ते घालून घेणार आहोत। असे मसाला घातल्यावर सुके मसाले घातल्याने सुके मसाले ह्यामध्ये छान परतले जातात। जोपर्यंत आपण मसाला परतून घेणार आहोत तोपर्यंत छान अगदी परतले जातात। त्यामुळे मसाला घातल्या लगेच आपल्याला ह्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहे। त्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवर छान आपण हा मसाला 10 ते 15 मिनिटं भाजून घेणार आहोत। मसाला घातल्यानंतर तुम्हाला जर तेल थोडेसे कमी वाटले, तुम्हाला तर्रीदार भाजी बनवायची असेल तर अशा प्रकारे थोडेसे तेल यामध्ये घालून घ्यायचे आहे। त्यानंतर छान खरपूस अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण भाजून घेणार आहोत लो टू मीडियम फ्लेमवर। मसाला भाजताना कुठेही हलायचे नाही, कारण मसाला खाली लागण्याची शक्यता असते। त्यामुळे छान तेल सुटेपर्यंत आपण मसाला भाजून घेऊयात। आता हे आपण जास्त प्रमाणात भाजी बनवत आहोत, त्यामुळे ह्यावर तुम्ही पहा अशा प्रकारे मसाला भाजताना प्लेट ठेवू शकता, जेणेकरून ह्यातील वाफ जी आहे ती बाहेर जात नाही आणि मसाल्याला लवकर तेल सुटते। प्लेट ठेवल्यानंतर गॅस आपल्याला लोपेक्षा थोडासा जास्त करायचा आहे, जेणेकरून आपला मसाला हा जळणार नाही। 2 ते 3 मिनिटानंतर आपण परत झाकण काढून अशा प्रकारे मसाला परतून घेणार आहोत आणि परत यावर प्लेट ठेवणार आहोत। जेव्हा आपल्याला जास्त प्रमाणात आणि अगदी तर्रीदार अशी भाजी बनवायची असते तेव्हा मसाला भाजताना अजिबात घाई करायची नाही। 10 ते 15 मिनिटं छान मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे, तेव्हाच तुमची भाजी ही छान अगदी तर्रीदार अशी तयार होईल आणि चवही याला खूप छान येते। आता पुढची टिप्स, जेव्हा तुम्हाला वाटेल हा मसाला खूप घट्ट झालेला आहे भाजून तर अशा प्रकारे थोडेसे यामध्ये पाणी घालायचं, अगदी थोडे पाणी घालायचं आहे। त्यानंतर मसाला अशा प्रकारे परतून घ्यायचा आहे। त्यानंतर परत आपण ह्यावर प्लेट ठेवणार आहोत। प्लेट इथे पहा आपल्याला थोडंसं असं ओपन ठेवायचं आहे, अशा प्रकारेच आपण ह्यावर प्लेट ठेवणार आहोत। तर पहा इथे 10 ते 15 मिनिटानंतर छान मी मसाला परतून घेतलेला आहे। खूप सारं याला तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये आपण चिकन घालून घेणार आहोत। तर पहा हे चिकन मी घालून घेणार आहे, यामध्ये थोडे असे हाताने घालून घेणार आहे। चिकन घालताना परत आपल्याला गॅस हा मंद आचेवर करायचा आहे, नंतरच आपण ह्यामध्ये चिकन घालून घेणार आहोत। सर्व चिकन यामध्ये मी घालून घेतलेलं आहे, 1 किलो प्रमाणात चिकन आहे। आता परत 5 ते 10 मिनिटं चिकन ह्यामध्ये छान परतून घ्यायचे आहे लो टू मीडियम फ्लेमवर। इथे आपण चिकनची सूप बनवून भाजी केलेली नाही, डायरेक्ट चिकन वापरलेले आहे। त्यामुळे असे आपण 5 ते 10 मिनिटे तरी ह्यामध्ये मसाल्यामध्ये चिकन छान परतून घेणार आहोत। आधीच आम्ही सांगितलेलं आहे की तर्रीदार आणि जास्त प्रमाणात भाजी बनवताना अजिबात घाई करायची नाही। आता 7 मिनिटं छान चिकन मी मसाल्यामध्ये परतून घेतलेलं आहे। छान चिकन ह्यामध्ये मुरलेलं आहे। आता पहा इथे आपण जे पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते ते ह्यामध्ये अंदाजाने घालून घ्यायचे आहे। आपल्याला थोडे करून अंदाज घेऊन ह्यामध्ये मी पाणी घालत आहे। तर इथे पहा ह्यातील सर्व पाणी मी ह्यामध्ये अंदाज घेऊन घालून घेतलेले आहे। तर थोडेसे असे पातळच आपल्याला करायचे आहे, जसे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे असा रस्सा करायचा आहे, कारण आपल्याला चिकन शिजवून घ्यायचे आहे। रस्स्याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता, इतपत ह्यामध्ये मी पाणी घातलेले आहे। अजून शिजवून हे कमी होणार आहे आणि आपला रस्सा हा घट्टसर असा होणार आहे। चिकन शिजवताना नेहमी गरम पाण्याचा वापर करावा, कारण चिकन हे लवकर शिजते, हे आपण वर शिजवत आहोत, त्यामुळे नेहमी गरम पाण्याचा वापर करावा। त्यानंतर ह्यामध्ये मी थोडंसं टेस्ट करून अंदाजानुसार मला मीठ कमी वाटतं ह्यामध्ये, तर मी मीठ घालून घेतलेलं आहे। छान प्रकारे हलवून घेतलेलं आहे। यामध्ये सर्व घातल्यानंतर आपल्याला हे मीठ टेस्ट करायचं आहे। तर ओके, आता मीठ झालेलं आहे। आता मोठ्या गॅसवर आपण याला छान प्रकारे एक उकळी काढून घेणार आहोत। इथे पहा मसाला आपण अगदी छान भाजल्यामुळे आत्ताच तुम्हाला तर्री ही वर आलेली दिसत असेल। त्यामुळे अशा रस्सा भाज्यांसाठी जो मसाला आहे तो छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला। मोठ्या गॅसवर याला पहा आता उकळी आलेली आहे छान।
अगदी मस्त अशी आपली भाजी झालेली आहे। तुम्हाला भाजी आता पातळ जरी वाटत असली तरी आपण हे 15 ते 20 मिनिटं भाजी शिजवून घेणार आहोत। जशी जशी भाजी शिजत जाते तशी तशी भाजी ही घट्ट होण्यास सुरुवात होते, त्यामुळे मी यामध्ये इतपत पाणी घातलेले आहे। त्यानंतर लोपेक्षा आपल्याला जास्त गॅस ठेवायचा आहे उकळी आल्यानंतर, आणि अशा प्रकारे आपण जशी पहिली प्लेट ठेवली त्या प्रकारे अशी प्लेट यावर ठेवून घ्यायची आहे। पूर्ण प्लेट झाकून ठेवायची नाही, अशा प्रकारे बाजूने मी थोडे ओपन ठेवलेले आहेत त्या प्रकारे यावर प्लेट ठेवायची आहे। 15 ते 20 मिनिटाचा टाइम लागतो चिकन शिजण्यासाठी। आता अशा प्रकारे प्लेट आपण ठेवून घेऊन अधूनमधून आपण ही प्लेट काढून हलवून घेणार आहोत चिकन। तर असे 15 ते 20 मिनिटं आपण चिकन शिजवून घेणार आहोत छान प्रकारे। या सर्व स्टेप फॉलो केल्यानंतर हा अगदी करेक्ट टायमिंग आहे। 15 ते 20 मिनिटात छान आपले चिकन शिजते। आता अधूनमधून अशा प्रकारे झाकण काढून चिकन आपल्याला हलवून घ्यायचे आहे। अशी प्लेट यावर ठेवल्यामुळे आपली जी वाफ आहे ती बाहेर जात नाही आणि चिकन हे लवकर शिजण्यास मदत होते। परत यावर मी अशा प्रकारे प्लेट ठेवलेली आहे आणि लोपेक्षा थोडासा जास्त गॅस केलेला आहे। परत आपल्याला एक 4 ते 5 मिनिटांनी असे हलवून घ्यायचे आहे यावरची प्लेट काढून। आता आपण ह्यातील चिकन जे आहे ते शिजले आहे की नाही ते चेक करूया। तर अशा प्रकारे मी पळीमध्ये चिकन घेत आहे। तर पहा अशा प्रकारे आपण चेक करणार आहोत चिकन शिजले आहे की नाही ते आपले। इथे पहा चिकन आपलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे, तरी पण आपण ह्यावर अजून 5 मिनिटं झाकण ठेवून लोपेक्षा थोडासा जास्त गॅस करून असेच ठेवणार आहोत हे। परत 5 मिनिटानंतर आपण ह्यावरचे झाकण काढूया। तर चिकन आपलं छान शिजलेलं आहे। आता आपण एकदा चेक करून घेणार आहोत चिकन आपलं शिजलेलं आहे का नाही ते। आता इथे पहा अगदी ओके मध्ये आपलं चिकन शिजलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला करायचा आहे गॅस बंद आणि ह्यावर आपण 5 मिनिटं छान झाकण ठेवून देणार आहोत। इथे पहा अगदी जास्त प्रमाणात याला तर्री आलेली आहे। अगदी गावरान स्टाईल आपण इथे अगदी अस्सल चवीचा झणझणीत चिकन रस्सा भाजी बनवलेली आहे। कोणतीही स्टेप यामध्ये मिस केलेली नाही, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचाच आहे। या व्हिडिओद्वारे तुम्हाला 1 किलो प्रमाणात किंवा त्यापेक्षाही जास्त प्रमाणात जर चिकन असेल तर त्याची भाजी कशी बनवायची याची पूर्ण माहिती मिळणार आहे। छान आता मी ह्यावर आवडीनुसार कोथिंबीर घालून घेतलेली आहे। ह्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच भाजी बनवण्यासाठी उपयोग होणार आहे। 1 किलो चिकन असो किंवा 5 किलो चिकन असो किंवा 2 किलो चिकन असो किंवा 3 किलो चिकन असो, जेवढी तुम्ही भाजी बनवायची आहे या सर्व स्टेप फॉलो केल्या तर तुमची भाजी अगदी तर्रेदार आणि अगदी चविष्ट अशी बनणार आहे। एका प्लेटमध्ये भाजी कशी झाली हे मी तुम्हाला काढून दाखवणार आहे। तर इथे तुम्ही रस्सा पहा अगदी छान झालेला आहे। मस्त ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर सर्व करू शकता किंवा चपाती बरोबरही सर्व करू शकता। आम्ही इथे भाकरी बरोबर सर्व करतो, त्यामुळे अशा प्रकारे मी भाजीला जास्त रस्सा बनवलेला आहे। तर फ्रेंड्स, पूर्ण रेसिपी ज्यांनी बघितली असेल त्यांनी मला नक्की सांगायचं आहे की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। त्याबरोबरच तुम्ही जवळचे बेल आयकॉनही प्रेस करू शकता। धन्यवाद।